मटकीला मोड आले ना की सगळ्यांच्याच घरात एकदा मटकी भात होतो, एकदा मटकीची उसळ होते, आमटी होते आणि मिसळपाव होतं. तर मग मी पण आज तसंच मस्त अशी सोपी रेसिपी, म्हणजे हा लॉंग विकेंडनंतर एकदम पचायला हलकं आणि छान झटपट होणारी ही रेसिपी आहे. त्याच्यासाठी काय करायचं, एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक लसणाची पेस्ट असं घ्यायचं. त्याच्यानंतर कुकरमध्ये तेल ओतायचं, छान कढीपत्ता आणि जिरे तडतडू द्यायचे. ते झालं की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा ॲड करा, त्याला पण छान परता. नंतर टोमॅटो ॲड करा, त्याला पण छान परता. त्याच्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकलं, हळद टाकली. त्याच्यानंतर जे तुमच्याकडे धनिया जिरा पावडर असेल तर ते पण टाका, छान लागतं. आणि एक गरम मसाला, आपलं नॉर्मल रोजचं तिखट मी 1 चमचा टाकलं आहे. त्याच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतली होती, ती पण छान टाकून घेतली आणि छान परतायचं त्याला, म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर असतं ना ते कमी होतं आणि ती छान परतली जाते. त्याच्यानंतर मग आपण धुवून ठेवलेला तांदूळ आहे, त्यातलं पाणी काढून घेतलं आणि तांदूळ टाकून त्याच्यामध्ये त्याला पण छान परतून घेतलं. वरून कोथिंबीर टाकली. छान परतलं की ना भात खायला एकदम टेस्टी लागतो, कारण त्याच्यामध्ये सगळं ते पोषण तत्व असतात ना ते जातात. त्याच्यानंतर पाणी वतताच जर चर्रा आवाज आला ना की समजायचं की मस्त असं तुमची फोडणी बसलेली आहे बघा. आणि मग मेजरनुसार पाणी टाकून घ्या आणि 3 शिट्ट्या लावून द्या. मस्त असा मटकी भात तयार आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. हे दह्यासोबत, लोणच्यासोबत आणि पापडसोबत अप्रतिम लागतं, मस्त.